जुगाड रेसिपीमध्ये स्वागत. जय शिवराय. पाहता क्षणी कराल अशी रेसिपी आहे. अगदी कॅरमलाइज तांदळाची खीर, तीही आपण तडका देऊन केलेली आहे. अगदी सुपर टेस्टी. चला तर पाहू. त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे अर्धी वाटी. अगदी घरचं तांदूळ आहे ते, आणि तेही वासाचे. त्यानंतर हे तांदूळ आपण 10 ते 15 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत घातले होते. अशा प्रकारे 10 ते 15 मिनिटात लगेच आपला हा तांदूळ छान भिजतो. आता याचं वाटण करून घ्यायचं. अगदी तेच पाणी घालायचं आणि याचं अगदी बारीक वाटण करून घ्यायचं. आता अशा प्रकारे आपण याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि 1 चम्मच आपण गराही छान भाजून घेतलेला आहे. आता अर्धी वाटी आपण साखर घालून, साखर आता कॅरमलाइज करण्यासाठी पॅनमध्ये घातलेली आहे आणि अगदी 1 ते 2 चम्मच तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. अशा प्रकारे पाणी घालून ही साखर पूर्ण विरघळून घ्यायची. या साखरेचा पूर्ण कलर चेंज झाला पाहिजे. अशा प्रकारे पूर्ण साखर विरघळली पाहिजे. आता आपली छान साखर विरघळलेली आहे, पाहू शकता, आणि कलर पण चेंज झालेला आहे. आता यामध्ये जे आपण तांदळाची पेस्ट केली होती ती घालायची आणि अर्धा पेला दूध. अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपण अर्धा चम्मच किंवा 1 चम्मच गराही घालू शकता. अशा प्रकारे गरा घालून पूर्ण छान हे मिक्स करून घ्यायचं. आपला तांदूळ लगेच शिजतो, कारण आपण अगदी बारीक वाटण केलेलं आहे, त्यामुळे तांदूळ आपला छान लगेच शिजतो. अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे मॅशरने किंवा पेल्याने तुम्ही पूर्ण खीर अशी मॅश करून घ्यायची. अशा केल्यामुळे आपली जी खीर आहे ती पूर्ण एकजीव होते आणि तांदूळ पण आपला छान शिजला जातो. आता पुन्हा थोडंसं दूध घालून हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. आता आपलं ही खीर आहे ती छान शिजलेली आहे. अशा प्रकारे अगदी एकच उकळी देऊस्तोपर्यंत आपण ही खीर छान शिजून द्यायची. त्यानंतर ह्यामध्ये घालणार आहोत आपण तडका. त्यासाठी 2 ते 3 चम्मच इथे मी तूप वापरलेलं आहे. अगदी घरचं तूप आहे आणि त्यामध्ये जे अवेलेबल असतील ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता. इथे मी काजू, बदाम आणि मगज बी अगदी छान असे हे तुपात टाकून भाजून घ्यायचे. अगदी सुपर टेस्ट लागते ह्या तडक्यामुळे. खीर जरूर करून पहा. आता छान हे आपले ड्रायफ्रूट भाजलेले आहेत. आता आपण तडका देऊन घ्यायचं खिरीला आणि छान मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स झाल्यानंतर आपण यावरती घालायचं अर्धा चम्मच वेलची पावडर. आता हे छान आपण मिक्स करून वेलची पावडर पण घालून तयार आहे आपली तडका खीर, अगदी कॅरमलाइज तांदळाची खीर. जरूर करून पहा ही रेसिपी. आणि रेसिपी जर आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून जुगाड रेसिपीचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. लाईक करा. धन्यवाद.